परमेश्वराबद्दल जाणून घेणारे इच्छुक सर्व बंधू आणि भगिनींना माझा सादर प्रणाम। पहिले मी तुमचे सर्वांचा आभार मानतो की आपण इतक्या संख्येनं श्री माताजींच्या प्रवचनाला व त्याच्यानंतरच्या ध्यानाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहात। सहयोगाबद्दल तुम्हाला अगदी थोडक्यात सांगायचं, थोडी माहिती आमचे मित्र मुंबईचे सहयोगी मोरेश्वर पाटील तुम्हाला सांगतीलच। तत्पूर्वी मी आपणास 2-3 बाबी सांगण्याचा प्रयत्न करतो। सहयोग हा श्री माताजींच्या कृपेने अगदी खरोखरच सहजतेने करता येतो। हा लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वांना करता येतो, सर्वांना साधता येतो। सहयोगामध्ये कोणतंही लहान मोठं, कोणतीही जातपात किंवा कोणताही धर्म, कोणताही असा प्रकारचा भेद राहत नाही। आपण सर्व परमेश्वराची मुलं होतो आणि त्यामुळं या विश्वावरील परमेश्वराला शोधणारे सर्व काही मानव हे आपल्याला बंधूप्रमाणे, बंधू भगिनीप्रमाणे वाटतात। श्री माताजी सहजपणे आपल्याला कुंडलिनी जागृती करून देतात, पण याच्यासाठी मात्र 2 गोष्टींची प्रामुख्यानं आवश्यकता आहे। आला का? थांब करा सर।
गगनी आनंद तरंगवाती, आनंद तरंगवाती। आदिशक्ती निर्मल माता, आदिशक्ती निर्मल माता, अवतरली हो जगती, अवतरली हो जगती, अवतरली हो जगती। सहजयोग देऊनी सकला, सहजयोग देऊनी सकला, मानवा उद्धारिले, मानवा उद्धारिले। चिरानंद अक्षय सुखी, चिरानंद अक्षय सुखी, तूच देशी भगवती, तूच देशी भगवती। आनंद भुवनी आनंद गगनी, आनंद भुवनी आनंद गगनी, आनंद तरंगवाती, आनंद तरंगवाती। आदिशक्ती निर्मल माता, आदिशक्ती निर्मल माता, अवतरली हो जगती, अवतरली हो जगती, अवतरली हो जगती। जय श्री माता। श्री माताजींचं आगमन संगमनेर शहरी 1 वर्षानंतर होत आहे। सर्व सहयोगांची हृदय कशी प्रेमानं भरून वाहत आहेत। संगमनेर भागातील सर्व सहयोगांच्या वतीनं श्री मातांच्या चरणी आम्ही एक हार अर्पण करतो। परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात असो। ह्या भारतभूमीत, ह्या योगभूमीत महाराष्ट्र हे एक विशेष तऱ्हेचं राष्ट्र आहे आणि अनादी काळापासून ह्याला महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे। महाराष्ट्र का म्हटलं असं कुणाला विचारलं तर लोकांना ते सांगता येत नाही, पण केव्हापासून म्हटलं ते सुद्धा त्यांना सांगता येत नाही। असे अनादी नाव आपल्याला जगामध्ये कोणत्याही देशाला आजपर्यंत महाराष्ट्र असं म्हटलेलं नाही। तेव्हा ह्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे असं आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे एवढ्या मोठ्या राष्ट्रामध्ये जर जन्म झालेला आहे, हे राष्ट्र संबंध पृथ्वी तळावर महान मानलं जातं, तेव्हा ह्याचं जे आपण मोठं नाव ठेवलेलं आहे किंवा नाव आहे त्याला साजेसच काहीतरी आपल्यामध्ये असलं पाहिजे। राजवाड्यात जे राहतात त्यांना रजवाडे म्हणतात, तसंच ह्या महाराष्ट्रात जे राहतात त्यांना महाराष्ट्रीयन म्हणतात किंवा महाराष्ट्रवासी म्हणतात। पण त्यातलं ब्रीद काय ते ओळखून घेतलं पाहिजे, त्याच्याशिवाय स्वतःला महाराष्ट्र म्हणून घ्यायचं नाही किंवा स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणून घ्यायचं नाही। कारण सत्य हे आहे की हा देश अत्यंत महान आहे आणि आधी मी आपल्याला सांगितलेलं आहे की सर्व विश्वाची कुंडलिनी
ह्या महाराष्ट्राच्या पठारामध्ये जशी त्रिकोणाकार अस्थीमध्ये आपल्या ती बसलेली आहे, तशीच ही कुंडलिनी आपल्या ह्या महाराष्ट्रात बसलेली आहे. ही महान आदि कुंडलिनी ह्या महाराष्ट्रात आहे. तिची 3 पीठं आपल्याला माहीतच आहेत. महाकालीचं पीठ, महासरस्वतीचं, आणखीन महालक्ष्मीचं पीठ. पण जे मुख्य आहे ते सप्तशृंगी अर्धमात्रा जी आदिशक्ती आहे ती नाशकाच्या जवळ आपल्याला माहीत आहे. अशी 3.5 पीठं या भूमातेच्या पाठीच्या कणावर ह्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे इथे चैतन्याच्या नुसत्या लहरी वाहत आहेत. चैतन्य नुसतं उफाळून आलेलं आहे. पण अजून जसा समुद्रामध्ये पक्षी एखादा तहानेला राहावा तसा आपली स्थिती झालेली आहे. आपल्यातलं जे मुख्य तत्व आहे, जे ब्रीद आहे, ते न ओळखल्यामुळे आज आपली ही दशा झालेली आहे. आणि मुख्य तत्व हे आहे की आपल्यामध्ये आदि कुंडलिनीचं विशेष रूपाने प्रतिबिंब आहे. म्हणजे काय तर ही जी कुंडलिनी आपल्यामध्ये आहे ती कोणती शक्ती आहे ते जाणलं पाहिजे. ती शक्ती म्हणजे शुद्ध इच्छा. शुद्ध इच्छा ही शक्ती ही कुंडलिनीची शक्ती आहे. आता आपली कोणची शक्ती असायला पाहिजे शुद्ध इच्छा म्हणजे हे जाणलं पाहिजे. शुद्ध इच्छा म्हणून आपली जी इच्छा आहे तिची ओळख अशी की जर आमची शुद्ध इच्छा असेल तर ती पूर्ण झाल्यावर आम्हाला कोणतीही इच्छा राहिली नाही पाहिजे. पण तसं काही दिसत नाही. आज आपण इच्छा केली समजा की आमच्याजवळ काहीतरी एखादी जमीन असली पाहिजे, तर उद्या दुसरी इच्छा होती की बाहेरच्यावर एक घर बांधलं पाहिजे. घर बांधल्यावर तिसरी अशी इच्छा होते की ह्या घरामध्ये सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. ते झाल्यावर मग अशी इच्छा होते की आपण आता एक मोटर घेतली पाहिजे, नाहीतर काहीतरी गाडी घेतली पाहिजे, वाहन असायला पाहिजे. अशा रीतीने एकानंतर एक अनेक इच्छा येऊन सुद्धा समाधान ते काय राहत नाही. काही लोकांना इच्छा होते की आम्ही राजे व्हावं, कुणाला असं वाटतं मी मिनिस्टर व्हावं, कुणाला असं वाटतं मी पार्लमेंटचे मेंबर व्हावं. तेही झालं, पण तोंडावर समाधानाचं स्मित काही दिसत नाही. सगळे असमाधानी इथून तिथपर्यंत. कोणालाही कशाचं समाधान झालेलं नाही. म्हणजे तुमच्या ज्या इच्छा होत्या त्या शुद्ध नव्हत्या, त्या अशुद्ध होत्या. जर शुद्ध असत्या तर तुमचं समाधान झालं असतं. विचार करून बघितला पाहिजे. काय आपल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत का? ज्यांनी सर्व इच्छा पूर्ण होतील अशी ती शुद्ध इच्छा ही शक्ती आपल्यामध्ये असताना सुद्धा आपण अजून त्याला प्राप्त का झालो नाही? त्याला कारण असं की आपल्यामध्ये ही शक्ती आहे हे सुद्धा आपण विसरून गेलो. जरी सगळ्यांनी सांगितलं तरी सुद्धा. तोच मार्कंडेय स्वामी म्हणजे 14,000 वर्षापूर्वी त्यांनी इथे तपस्या केलेली तुमच्या नाशकाच्या जवळ. इथे एवढे ऋषीमुनी होऊन गेले. तिथे जाऊन आता असे लोक बसले आहेत जे देवाच्या नावावर पैसे एकत्र करत आहेत. भलत्या मार्गावर लोकांना घालतात, भुरळ घालतात, काहीतरी खोटं नाटं सांगतात. प्रत्येक ठिकाणी 2 पैसे म्हणजे बाबाजी तयार आहेत. प्रत्येक गावात एक बाबाजी बसलेला. कुठे गेला की एक कसला तरी गुरु बसलेला आहे तिथे. तो दारू पेईना का, तो कसाही वागला तरी चालेल, पण गुरु आहे ना. अहो पण कशावरून? गुरुची लक्षणं सांगितलीत ना. रामदास स्वामींनी एवढं लिहून ठेवलेलं आहे ते सगळं बेकार. तर त्यांना म्हणायचं की ते ब्राह्मण होते, तर त्यांचं कशाला ऐकायचं? अहो पण गोरा कुंभारांनी तेच सांगितलं आणि तुकारामांनी तेच सांगितलेलं आहे आणि नामदेवांनी तेच सांगितलेलं आहे.
पण अहो ते झालं ते गेलं, त्याची पुराणाची वांगी पुराणात. पण तुम्हाला समाधान आहे का हा प्रश्न एक सांगा मला. नाही. मग का नाही आहे? कारण तुम्ही जातीचे महाराष्ट्रीयनच काय म्हटलं तरी ते काय सुटायचं नाही. तो तुमच्या कच्छपी लागला आता जन्माला आले इथे तर ते सुटण्यासारखं नाही. तेव्हा तसंही तुम्हाला समाधान वाटायचंच नाही कोणत्या गोष्टीत. मग परमेश्वराच्या नावावरती वाटेल तुम्ही ते केलं तरी सुद्धा तुम्हाला समाधान वाटणार नाही, कारण तुमचा परमेश्वराशी अजून संबंधच झालेला नाही. जोपर्यंत परमेश्वराशी संबंध नाही झाला तोपर्यंत उगीचच त्याच्या नावाचं जप करून तुम्हाला परमेश्वर मिळणार आहे का? तेव्हा आपलं चुकलं असं आहे की ही शुद्ध इच्छा कोण आहे ती जाणून घेतली पाहिजे, आणि ती म्हणजे तुमच्यामध्ये सतत वास करणारी अशी तुमची आई अंबा ही कुंडलिनी आहे. आपण महालक्ष्मीच्या देवळात जाऊन म्हणतो उदे उदे अंबे. आता इकडे नेहमी ऐकते मी आईचा जोगवा, आई मला तू योग दे, आम्हाला योग पाहिजे. मग बोधाची मी परडी भरीन असं एकनाथाने सांगितलेलं आहे. ते बोध म्हणजे काय? आपलं गाणं म्हणायचं रात्री बसून, थोडी तंबाखू तोंडात भरायची, गाणं सुरू. पण त्याला अर्थ काय तो विचारच आपण करत नाही की काय आहे ती बोधाची परडी. ती सांगितली एकनाथ बुवांनी, ती कोणची सांगितली बा? किंवा गोरा कुंभार जे काही सांगून गेले निर्गुणाबद्दल ते काय? काहीही तो विचार करायचा आहे, नुसतं मनोरंजनासाठी त्यांना वापरायचं. अशा उथळपणाने केल्यामुळेच आज आपली ही महाराष्ट्रात दशा झाली आहे. जरी आपण महाराष्ट्रीयन असलो तरी जगासमोर काही आपल्यातलं महान तत्त्व दिसत नाही. जग त्याला मानायला तयार आहे. भांडणात नंबर 1, भिकारीपणा करण्यात नंबर 1, अशी आपल्याला पदव्यासुद्धा मिळालेल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे, महाराष्ट्रात बसलेले लोक त्यांच्याबद्दल असं लोक बोलतात म्हणजे मला आश्चर्य वाटतं. पण ह्या तुमच्या कुंडलिनीला आतून जागृत करायला तुम्हाला काहीही करायचं नाही. हे दुसरं मी तुम्हाला सांगते. फक्त ती शुद्ध इच्छा काय आहे ती जाणून घ्या. शुद्ध इच्छा अशी की परमेश्वराशी माझं एकत्रीकरण झालं पाहिजे, मला परमात्मा भेटला पाहिजे, त्याच्या सान्निध्यात मी आलं पाहिजे, जीवाची आणि शिवाची गाठ पडली पाहिजे. ही शुद्ध इच्छा आहे. ती मिळाल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही गोष्टींनी समाधान वाटणार नाही. ही गोष्ट मान्य केली पाहिजे. पण आता ते मिळवण्यासाठी सुद्धा अनेक साधनं लोक करतात. जसं मी सांगितलं उपोषणं करायची. उपोषण करून जर परमेश्वर मिळाला असता, आता आपल्याकडे उपासमार तशीच चाललेली आहे. त्याला उपास कशाला करायला पाहिजे? आणि तोही नेमका प्रत्येकाच्या जन्माच्या दिवशी करायचा. एखाद्या भटजींनी सांगितलेलं दिसतं हे सूत्र. गणपतीचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी सूतक पाळ रे, म्हणजे गणपतीच रागवायचा. विचार करून बघितला पाहिजे. देवाने डोकं आपल्याला दिलेलं आहे, त्यांनी विचार करून बघायचा की हे उपोषणाचं जे सोंग काढलेलं आहे त्याची काही गरज नाही आहे. परमेश्वराला कशाला साकडं घालायचं? ही कुंडलिनी तुमच्यामध्ये व्यवस्थित रूपाने त्रिकोणाकार अस्थिमध्ये बसलेली आहे आणि तिचं उत्थापन अगदी सहज घडतं. जसं एखाद्या बीला तुम्ही पेरायचं म्हटलं की ह्या नुसत्या मातेच्या उदरी घातलं की ती आपोआपच अंकुरते, त्याप्रमाणे हे घडतं. पण जर ती व्यवस्था तुम्ही केली नाही तर उद्याचा दिवस तुम्ही बघावा आणि त्यात तुमची मुलं तुमची वाट लावतील, तुमच्या मुली तुमची वाट लावतील. कारण तुम्ही वेड्यासारखे काहीतरी धर्मवेडेपणा करता म्हणून देव नाहीच आहे असं सिद्ध करून ते दुसऱ्या रस्त्याला जाणार. परमेश्वर हा आहे, त्याचं चैतन्य स्वरूप कार्य सगळीकडे चालू आहे. अर्थात ही फुलं कुठं येतात काय? आम्ही एक तरी फूल करू शकतो काय? ही फळं कुठं लागतात? आता तुम्ही शेतकरी वर्गात, हे सगळं जिवंत कार्य कोण करतं? आमचं हृदयामध्ये स्पंदन कुठून होत आहे? हे करणारा कोण? त्याची शक्ती ही आहेच. सर्व विश्वात पसरलेली त्याची जी चैतन्यमय शक्ती आहे तिला आपण जाणलेलं नाही आणि नुसता धर्मवेडेपणा घेऊन बसलो तर उद्या आपली मुलं म्हणतील की हे काहीतरी वेडेपणा आमच्या आईवडिलांनी केला तर आम्हाला करायचं नाही झालं, आम्ही काय मानत नाही. तर त्यांच्यासमोर तुम्ही प्रत्यक्ष काय देणार?
तेव्हा सर्व काही सोडून पहिल्यांदा परमेश्वराला मिळवून घ्यायचं. आणि ते अगदी सोपं काम आहे, मी आपल्याला आधी सांगितलं. कारण एक तर आपण महाराष्ट्रातले म्हणजे विशेषच आहे काहीतरी. त्यातून ही कुंडलिनी आपल्यामध्ये अंकुरूपानी आहे, तिला नुसतं जागृत करायचं ते काही काम कठीण नाही. आणि ती जागृत झाल्यावर जसं एखादं रोप आपण कसं सांभाळून लावतो, भाताची शेती कशी करतो, तशी निगा आपल्याला ठेवली पाहिजे. ती जर निगा आपण ठेवली व्यवस्थित तर ह्या लहानशा अंकुराचंच रोप होणार आणि रोपापासूनच मोठे वृक्ष होणार आहेत आणि त्या वृक्षाची फळं सर्व जगाला पाहायला मिळतील. एवढी या महाराष्ट्राची पुण्याई आहे की आज आपल्याला माहिती आहे की 14 देशातनं लोक, निवडक लोक ह्या भूमीला नमस्कार करायला आले, पण आपल्याला काही समजत नाही, आपल्याला काही माहीत नाही. म्हणजे असं आहे ना, सोन्याच्या खाणीत बसायचं, आणखीन हातात कथील घालून फिरायचं, तशी आपली स्थिती आहे. तेव्हा एवढं मोठं आपल्याजवळ असून, एवढी धनसंपदा आपल्याजवळ वारसा म्हणून आहे, वारसा हक्क म्हणून आहे, ते असून सुद्धा आपली ही आज दशा झालेली आहे. कारण नुसत्या भांडाभांडी, नंतर काहीतरी भलत्या लोकांची मदत करणे, नको ते करणं, हे मराठी फार चांगलं म्हटलेलं, नको ते करणे, अशा मार्गाने गेल्यामुळेच आज आपल्याला भांबावून गेल्यासारखं झालं आहे. समजतच नाही परमेश्वर आहे किंवा नाही. मुलं आपल्याला हसतात, त्यांना कसं सांभाळायचं, ह्या तरुण लोकांना कसं समजावून सांगायचं. शाळेत शिकतात, शाळेत काय परमेश्वर म्हणून कोणी सांगत नाही. म्हणजे आहे तरी काय, इकडे हे गौड बंगाल, तिकडे ते गौड बंगाल. तेव्हा परमेश्वर आहे किंवा नाही हे सिद्ध झालं पाहिजे आणि ते सिद्ध करणार तुम्ही. मी सिद्ध करून उपयोग काय, तुम्ही सिद्ध केलं पाहिजे. ते तुमच्यात परिवर्तन झाल्याशिवाय ते सिद्ध होऊ शकत नाही आणि हे परिवर्तन आत्मसाक्षात्कारानेच होतं. आता तुकाराम बुवा घ्या, त्यांनी काही संसार त्याग केला नव्हता. गोरा कुंभारांनी काही संसार त्याग केला नव्हता. कुणी संसार त्याग केला नव्हता. काही सोडलं नव्हतं, काही सोडलं नव्हतं. सोडायचं काय, धरलं नाही तर सोडायचं काय. संसारात राहूनच राजा जनकांनी राज्य सांभाळूनच परमेश्वर मिळवला होता. तेव्हा तुम्हाला काहीही सोडायचं नाही, पहिली गोष्ट. दुसरं सहजच होत आहे, सहज होतं, झालंच पाहिजे सहज. जर जिवंत परमेश्वर आहे, सर्व जिवंत कार्य सहज होतं. जिवंत कार्यासाठी काय डोक्यावर उभं राहावं लागतं की काय मंत्र म्हणावं लागतं, काय म्हणावं लागत नाही, सहज घडलं पाहिजे. जर हे इतकं सहज होतं तर त्याच्यात काय माताजी करून उपयोग तरी काय, असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे इतका विक्षिप्तपणा आहे की मला समजत नाही लोकांना कसं सांगायचं. ह्याला मूल्य नाही हो. अमूल्य वस्तूला तुम्ही कसे पैसे मोडणार. जे अमूल्य आहे ते तुम्ही कसं पैशामध्ये तोलू शकणार आहात. त्याला तोलच नाही, कारण ते अतुलनीय आहे, त्याला तुलनाच नाही आहे. तेव्हा तो जर ब्रह्मानंद मिळवायचा असेल तर त्यासाठी काही करायला नको, सहज मिळेल. पण एकदा बीला तुम्ही मातीच्या उदरात घातलं, तिला जर अंकुर फुटले, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला निगा ठेवली पाहिजे. जर त्याच्यानंतर तुम्ही निगा ठेवली नाही तर ते व्यर्थ जाणार. आणि ते जर व्यर्थ गेलं तर ते नेहमीसाठी व्यर्थ जातं. म्हणून हे जे अंकुरलेलं बीज आहे त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालायला पाहिजे. ही गोष्ट एक आपल्या महाराष्ट्रात मी पाहिलेली आहे की आज माताजी आले तर माताजीच्या भाषणाला बसले, कारण सिनेमाचं तिकीट नाही मिळालं. उद्या मग ते संपलं तर मग दुसरे कोणी बाबाजी आले, त्यांच्या भाषणाला गेले. स्वतःचा गुरु करून समजून घेतलं पाहिजे. जर तुम्ही 10 ठिकाणी विहिरी खणल्या तर काय वेळा हाताला लागणार आहे. पण ज्या ठिकाणी एके ठिकाणी तुम्ही खणून जिथे पाणी लागलं तिथे खणत गेले तर विहीर बांधता येते. तर माणसा मला प्रात्यक्षिक असायला पाहिजे, त्याचं डोकं असायला पाहिजे की आपल्याला जे प्रत्यक्ष मिळतं ते आपण घेतलं पाहिजे. उगीच कोणावरती विश्वास ठेवायचा, त्याला 4 पैसे द्यायचे आणि त्याला पाळत पोसत बसायचं, त्याला काही अर्थ नाही. इथे शेजारी साईनाथ आपले येऊन गेले. साईनाथ इथे येऊन गेले, त्यांनी एवढे चमत्कार करून दाखवले लोकांचे, इतकं त्यांनी भलं केलं आणि एवढे मोठे झाले. त्याच्यावर पुष्कळ उपटसुब्ब तिथे बसलेले आहेत, ती दुसरी गोष्ट. प्रत्येक ठिकाणी जिथे तुम्ही बघाल क्षेत्रस्थळ असेल, उपटसुंब येऊन बसणार पैसे कमवायला, ही पद्धत आहे. आणि तिथे भाविक लोक जाऊन
त्यांच्याच पायावरती त्यांना 4 पैसे द्यायचे. हा प्रकार सर्रास आपल्या देशात चालू आहे, पण विशेष करून महाराष्ट्रात चाललेला आहे. कोणत्याही देवळात जा तिथे 4 उपटसुंभ बसलेले आणि त्याने सांगायचं बघा इथे 4 पैसे घाला, तुमचं आम्ही डोकं फोडतो देवाच्या पायावर. तयार, पैसे देऊन डोकं फोडून घेते. म्हणजे आपण डोकं म्हणून वापरतच नाही परमेश्वराच्या बाबतीत. कोणत्याही माणसावर विश्वास ठेवतो आणि अशा मार्गाला जातो. ही झाली एक पद्धत. आणि दुसरी पद्धत अशी की परमेश्वर नाहीच मुळी. कुठून असणार परमेश्वर? चुकीच्या रस्त्यावर जायचं नाही तर स्वतःला फार शिष्ट समजून परमेश्वर नाही, सायन्स म्हणजे सगळं काही, सायन्समध्ये सगळं मिळणार आहे आम्हाला. मग ज्या देशांनी एवढी प्रगती केलेली आहे, आम्ही ह्या सर्व देशांना पाहून आलो, तिथे असंतोष इथल्यापेक्षाही जास्त आहे, समाधान तर मुळीच नाही. सगळ्यात जे श्रीमंत देश आहेत त्या देशांमध्ये चुरस लागली आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे होते. तरुण लोक, अगदी तरुण मुलं आणि मुली माझ्याकडे आले. मी विचारलं, अरे तुमचे तर असे चैतन्य वाटतंय की जसं नाहीच आहे आणि असं वाटतंय की आता तुम्ही मरायला निघाले. काय झालं काय तुम्हाला? प्रेतासारखे तुमच्यात नाही अशा लहरी येत आहेत. ते म्हणे आम्ही रात्रंदिवस हाच विचार करतोय की आत्महत्या कशी करायची. आणि गळाजंगी पैसा सगळा असून आत्महत्येचे डोहाळे लागलेले. त्याला कारण असं की पैशाने जर मिळाला असता आनंद तर ह्यांची अशी दशा झाली नसती. दुसरे मुलं त्यांची बहकलेली. आता महाराष्ट्रात सुबत्ता झाली, थोडं लक्ष्मीचं राज्य आल्याबरोबर इथे बहकणं सुरू झालेलं आहे आणि लोक वाममार्गाला लागलेले आहेत. आता ह्यांचं कसं करायचं, ह्यांना ठीक कसं करायचं हा प्रश्न पडलेला आहे. परवा मी एका साखर कारखान्यात गेले होते. इथे फारच चांगले गृहस्थ आहेत, त्यांनी संबंध तो साखर कारखाना बांधून काढला. तिथे लोकांना खूप सुबत्ता दिली, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. पण ते रडत होते माझ्याकडे येऊन, माताजी तुम्ही तरी काय या लोकांना समजावं, मला असं लाजीरवाणं झालं, कुठून मी हे कार्य केलं असं झालं आहे, काहीतरी वाचवा बा, तुम्ही आई आहात, तुम्ही तरी सांभाळून घ्या. मला तर असं वाटतं की सगळं सोडून निघून जावं हिमालयावर. म्हटलं झालं काय, एवढं रडायला काय झालं तुम्हाला? तर ते म्हणाले असं आहे त्याचं की ह्यांना सुबत्ता आली, 4 पैसे आले, ह्यांना झेपत नाही हो म्हणे, पैसे झेपत नाही. 4 पैसे वाढल्याबरोबर लागले दारू प्यायला, बायकांना हाणायला, मुली रस्त्यावरती पडल्या, सगळी घाण सुरू झाली. आमच्या ह्याच्यामध्ये अशा घाणेड्या बायका येऊन राहिल्या आहेत की त्यांना बघू नये. आता पोरं तिकडे जातात, सगळ्या पोरी खराब झाल्या, सगळी खराबी आमच्या ह्याच्यात येऊन बसली. आता काहीतरी करा. म्हटलं कायद्याने काढा त्या बायकांना. म्हणजे कायद्याने काढता येत नाही. मग काय करायचं? तर राजकारण करतात म्हणायचं. म्हटलं असं का? मग शेवटी राजकारणावर आले वाटतं. पण राजकारणाने सुद्धा हे सगळे धंदे सुटणार आहेत का, छंद सुटणार आहेत का? हे सगळ्या स्वतंत्र देशामध्ये झालेलं आहे. सगळ्या स्वतंत्र देशामध्ये हा प्रकार झालेला आहे. अमेरिकेला जर तुम्ही गेले तर कानातलं हातातलं सगळं काढून जावं लागतं. आता आमच्या घराण्यातल्याप्रमाणे आम्हाला काहीतरी घालावं लागतं, पण साहेबांसाहेबला असलं तरी काही घालू नको बाई. तिथे रस्त्यावरच बंदूक लावून पैसे काढून घेतील तुमची. असे बंडखोर लोक आहेत. तुमच्या घरात एक वस्तू सोडणार नाही, तुमच्या अंगानं सगळं ओरबडून घेतील. मोठ्या अमेरिकेचे हे लोक बोलतात, हे सगळे प्रेसिडेंट ह्यांना म्हणा तुम्ही 2 मिनिटं रस्त्यावर चालून दाखवा, तिथे ओरबाडून टाकतील सगळ्यांना. आमच्या इंग्लंडला तुम्ही बघितलं तर आणखीनच दुसरा मूर्खपणा चाललेला आहे. तिथे आजकाल निघालेलं आहे की डोक्याला काहीतरी असा गोंद लावायचा, असे केस असे वर पिंजारून ओढायचे, चांगले व्यवस्थित सगळे लोक, त्याला काही हरकत नाही कुणाला. आणि असे पॅन्टीला वगैरे अशी भोकं घालायची, रंग लावायचा सगळ्या तोंडाला आणि फिरायचं विदूषकासारखं. आणि कुठले हो तुम्ही? आम्ही म्हणे केम्ब्रिजला MA झालो. असं का? चांगले दिवे लावलेत तुम्ही केम्ब्रिजच्या नावावर. आणि ऑक्सफर्डला आम्ही शिकलो म्हणे असं. आणि आता हे काढलं. म्हणजे असं आहे की आमचं व्यक्तित्व दिसलं पाहिजे ना लोकांना, म्हणून विदूषक बनवून आम्ही फिरतोय. 1 नाही 2 नाही हजारोनी हो. आणि त्यांना म्हटलं हे करता कशाला? तर म्हणे याच्यात चुकलं काय आमचं? फक्त म्हटलं तुमचं काय चुकलं नाही, मला मात्र हसू येते, दुसरं काय नाही. अशी परिस्थिती या देशाच्या लोकांची झाली. म्हणजे एवढं सगळं करून शेवटी गाढवाच्या मार्गाला लागलेले आहेत, गाढवाच्या पंक्तीला बसल्यात. आता तुम्हालाही त्या रस्त्याने जायचं असलं तर जावं, आपल्याला काय म्हणायचं नाही.
पण मी आई आहे आणि या महाराष्ट्राची मुलगी आहे मी. आणि म्हणून सांगायचं असं की अगदी अंधानुकरण करायचं नाही, डोळे मिटून ते जसं वागतात तसं वागायचं नाही. त्यांचं इतकं चुकलेलं आहे की तुम्हाला त्याची कल्पनासुद्धा येणार नाही, कशाची त्यांना अक्कल नाही आहे. अशा या मूर्ख लोकांच्या मागे लागून तुम्ही आपला नाश करून घ्याल. तुम्ही नाही लागला तर तुमची मुलं लागणार, कारण तुमच्यात काय आहे ते महान, ते मोठं, जे तुम्ही महाराष्ट्रातले, ते जोपर्यंत तुम्ही ह्यांना दाखवणार नाही तोपर्यंत त्याचा काहीच फायदा होणार नाही. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे संगमनेरच्या लोकांना की तुम्ही सहयोग घ्या. योग घेणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की स्वचा धर्म बाळगावा तो ओळखावा कोठे आहे. बघा, शिवाजी महाराज हे फार गृहस्थ होते, आत्मसाक्षात्कारी, पण तेव्हा आपला देश गुलामीत झकडलेला होता. म्हणून त्याच्यातलं नाही, आधीच गुलामी काढली पाहिजे, त्याच असते तर काम दुसरं झालं असतं. स्वचा धर्म म्हणजे आपल्या आत्म्याचा धर्म ओळखायचा. त्यावेळेला नामदेव म्हणजे कुठल्या कुठे, इथून गेले कुठे तर पंजाबात. हे बघा, नामदेव इथले, त्यांना शिंपी शिंपी म्हणून म्हणजे देवळात सुद्धा जाऊ द्यायचं नाही. शिंपी म्हणजे काहीतरी, जसे सगळे शहाणेच की नाही. तर ते गेले तिकडे, तिथे गुरुनानकाने त्यांचं पाचारण केलं. तेही साधू संत, हेही साधू संत पोचलेले, आपापसात ओळखलं आपली एकच जात आहे. विश्वधर्माला मानणारे हे लोक, त्यांनी मिठ्या मारल्या त्यांना, अरे आलेत आता मोठे. मग नामदेवाला ठेवून घेतलं, त्यांच्या कविता त्यांच्या ग्रंथसाहेबात घातल्या, एवढं त्यांचं महात्म्य केलं. पण या महाराष्ट्रात कोणी विचारलं नाही त्यांना. हे आपलं डोकं आहे. आज ग्रंथसाहेबामध्ये त्यांचे कितीतरी उतारे आहेत आणि फार सुंदर कविता आहेत. गोरा कुंभाराला भेटायला गेले नामदेव, त्या काय विचारायला नको त्यांच्या गाठीबिठी कशा झाल्या, कारण ते एकजीव झाले होते. ती समरसता, ती समग्रता येण्यासाठी माणसाला आत्म्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. कारण हे जे आत्म्याचं जे तत्व आहे, ह्याचा जो प्रकाश आहे हा सामूहिक आहे. तेव्हा मग आपल्याला कळतं की दुसरा कोण नाही, आपण कोण, एकच आहोत, एकच आहोत, त्याच्यात काही अंतर नाही. हे आपल्याला कळतं, म्हणजे काय बुद्धीने कळत नाही, बोध होतो, म्हणजे तुमच्या नसांवर, तुमच्या बोटांवर कळतं. ही चक्र कोणची धरली, कुठे धरलाय, काय आहे. त्याला काही शिक्षण लागत नाही. तुकारामांचं कोणचं युनिव्हर्सिटीत शिक्षण झालं होतं आणि गोरा कुंभाराचं कोणत्या ह्याच्यात झालं होतं. तो सजन कसाही होता, तो सुद्धा परमेश्वराच्या साम्राज्यात सिंहासनावर जाऊन बसलेला आहे. मग तुम्ही इथे उगीच गमजा मारून स्वतःला मोठं समजून बसले, त्याचा काय फायदा होणार आहे. उद्या परमेश्वराच्या साम्राज्यात जायचं आहे की नरकात जायचं आहे, त्याचा निवाडा करून घ्यायला पाहिजे. ती निवाड्याची वेळ आज आलेली आहे. ही वेळ आलेली आहे असं ख्रिस्तानी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. पण मी ख्रिस्ताचं नाव घेतल्याबरोबर काही लोक उभे राहतात माझ्या डोक्यावर, माताजी तुम्ही ख्रिस्ती धर्म पसरवता, हे इकडे सांगतात, तिकडे गेलं म्हणतात हिंदू धर्म पसरवतात. पण ह्यांचे जे मुख्य आहेत बाळ ठाकरे, ते मात्र माझ्या पायावरच येतात. ते शहाणे आहेत म्हणून, ते मूर्ख नाहीत. त्यांना समजतं की हे काय आहे ते. तेव्हा असल्या काहीतरी गोष्टी काढून फाटे फोडणे, त्यांनी आमचा काय दुर्लाभ होणार आहे, आम्हाला काय गमवायचं आहे, तुम्हालाच गमवायचं आहे. जे आहे तुमच्याजवळ, जे आहे तुझं पाशी, तेच देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. ते घेण्याच्या ऐवजी नसते फाटे कशाला फाडता आणि नसता आपलं वाईट का करून घेता. एक आईचं हृदय आहे. मला हे समजत नाही की अशा चुकीच्या मार्गाला कशाला जायचं आणि आपला सर्वनाश कशाला करून घ्यायचा. जे आपल्याजवळ एवढं धन आहे आणि ह्या पृथ्वी तत्वातल्या विशेष तत्वावर तुम्ही बसले असताना का ते मिळवू नये आणि त्याच्यावरती तुम्ही का गुरुत्व साधू नये. ते द्यायलाच आम्ही आलेलो आहोत. ते कृपा करून तुम्ही सर्वांनी घ्यावं, ही अत्यंत हात जोडून माझी सगळ्या मुलांना विनंती आहे. अत्यंत नम्रपणे, प्रेमळपणाने ते घेतलं पाहिजे. ही परमेश्वराची प्रेमाची शक्ती सगळ्या चराचरात विचरण करत असते. ती तुमच्या हाताला लागली की ती तुमच्यातनं वाहू लागेल. ती वाहू लागली की तुम्ही ज्याला हात लावाल तो बरा होणार. त्याच्याकडे नुसतं लक्ष जरी दिलं तरी तो बरा होणार. इतकंच नाही, पण त्याची कुंडलिनी, जी आपण महालक्ष्मीच्या देवळात उधो उधो आंबे म्हणतो, ती कुंडलिनी त्याच्या जागृत होऊन
तो मनुष्य सरळ मार्गाला लागेल, त्याचं उत्थान होईल. पण हे सर्व करत असताना योगक्षेम वहाम्यहम हे जे कृष्णाने म्हटलेलं आहे की जेव्हा एकदा योग घडला तर तुझं मी क्षेम बघीन, ह्याचे अनेक चमत्कार लोकांनी पाहिलेले आहेत. म्हणजे लक्ष्मीचा सुद्धा तुमच्यावरती हात येतो. पण लक्ष्मीचा अर्थ असा नव्हे की भलतंच एकदम जाऊन श्रीमंतीत एकदम यायचं आणि मग गमजा मारायच्या. जे लक्ष्मीचं तत्व आहे, जी अगदी कमळावरती कशी अलगद उभी आहे, तशा तत्वावरती तुम्ही बसले म्हणजे त्याला एक सौष्ठव आहे. त्याला एक लोक म्हणतात बा होते एक श्रीमंत लोक. श्रीमंत तुम्ही होता. उगीच काहीतरी पैसेवाले होत नाही की उद्या पैसे, आज पैसेवाले आणि उद्या जेलमध्ये हातात हतकड्या. त्याला काय अर्थ आहे? बेस्तीचे पैसे कमवत नाहीत, इज्जतदार पैसे तुमच्याकडे येतात. लक्ष्मीचं तत्व येतं, स्वास्थ्य येतं तुमच्यामध्ये, मनामध्ये शांती येते, आनंद वाहतो, मुलं बाळं ठीक होऊन सगळं व्यवस्थित चालतं. मग ते का नको? ते ह्या महाराष्ट्रात होणार आहे. सगळं विश्वाचं कार्य ह्या महाराष्ट्रात होणार आहे. इथे आदी माया आणि मूळ माया बसलेली आहे. इथेच ते कार्य करायचं आहे म्हणून वारंवार मी या महाराष्ट्रात येते. आणि तुम्ही लोकांनी माझी थोडीशी जर का साथ दिली तर साऱ्या विश्वाचे लोक येऊन तुमच्या पायावर उद्या पडतील. तुम्ही सगळे वंदनीय आहात, पण तुम्हाला स्वतःबद्दल काही कल्पना नाही. जसं म्हणतात ना की एखाद्या भिकाऱ्याच्या पोराला सिंहासनावर बसवलं तरी तो सिंहासनावर बसून सारखं आपला पदरच पसरत असतो दुसऱ्याच्या समोर. तशी आपली स्थिती आहे केवलवाणी. तेव्हा आता जागृत व्हा. तुम्ही स्वतः महाराष्ट्रातले लोक आहात. ही आणीबाणीची वेळ आहे. ह्यावेळेला जागृत होऊन हे मिळवलं पाहिजे. स्वचं तंत्र जाणलं पाहिजे आणि त्याच्यामध्येच तुम्ही गुरुत्व मिळवून साऱ्या जगामध्ये विश्वविजय झालं पाहिजे, अशी माझी सर्वांना अत्यंत कळकळीची विनंती आहे आणि माझा तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद आहे. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर कृपा करून उभे राहून जरा जोरानं विचारा. पण काही वाईट प्रश्न विचारू नका. फुकट सगळ्यांचा वेळ घेऊ नका. त्याच्यानंतर आपला ध्यानाचा कार्यक्रम होण्याचा आहे. ऐका यांचा प्रश्न ऐका. अहो खर्डे, हे काहीतरी प्रश्न विचारतायत. इकडे या, इकडे. मला ऐकायला नाही येणार. या. हे प्रश्न विचारतात, मला ऐकायला येणार. पाणी देतात? हां बोला, सांगा तिथे ऐकायला येईल. वा वा, छान, सुंदर प्रश्न विचारला त्यांनी. त्रिकोणाकार अस्थिमध्ये आपली कुंडलिनी आहे आणि तिची गती काय, तर सध्या आपण असं म्हणतो की सर्पाचे पिल्लू, म्हणजे काही सर्प नव्हे पण कोणतीही शक्ती सर्पासारखी चालते, म्हणजे त्याला वेव्स म्हणतात नाही का, तशी चालते, म्हणून तिला सर्पाचे पिल्लू म्हटलेलं आहे. आणि ती सुप्तावस्थेत आहे, म्हणजे अजून विरंगुळलेली आहे, जागृत नाही झाली. तर जेव्हा ती जागृत होते तेव्हा ती 6 चक्रातनं षटचक्र भेदन करत वर इथे टाळूतनं भेदन करते. आणि जेव्हा ती भेदन करते त्यावेळेला इथून अशा थंड थंड लहरी डोक्यातनं येऊ लागतात. सुरुवातीला काय गरमी असेल ती आधी फेकून टाकते आणि त्याच्यानंतर मग थंड थंड अशा लहरी इथून येऊ लागतात. ते एकदा सुरू झालं म्हणजे मग हातांच्या बोटावर सुद्धा सगळीकडे तीच चैतन्यमय शक्ती तुम्हाला वाटू लागते, जिथे थंड थंड अशा लहरी हातात येतात. आता कुंडलिनीवरती पुष्कळ लोकांनी विपर्यास केलेला, तोही जाणून घेतला पाहिजे. परवा एक गृहस्थ आले, मला म्हणाले तुम्हाला काय तरुणोपाय गरुणोपाय काय काय सांगायला आले. म्हटलं का हो, कोणत्या शास्त्रात लिहिले ते सांगा मला. नाही म्हणे आमचे गुरुजी म्हणाले. अहो म्हटलं तुमचे गुरुजी म्हणाले ते काय उपटसुंबासारखे कुठनं तरी मधून आलेले दिसतात, पण हे सांगा कोणत्या शास्त्रात हे लिहिलेलं आहे. मग म्हणे कुंडलिनी उठली म्हणजे त्रास होतो म्हणे. एक गृहस्थ म्हणाले
की आमच्या गुरुजी सांगितलं की कुंडलिनी उठली म्हणजे आम्ही बेडकासारखे उठतो. आता म्हटलं तुम्ही बेडूक होणार आहात का? तर कुंडलिनीची जी गती आहे ती आजच्या ह्या वर्तमान काळामध्ये एकदम ज्याला जेट कुंडलिनी म्हणतात अशी सटकन वर येते. महाराष्ट्रात दुसरीकडे नाही, सटकन वर येते. त्याला काही वेळ लागत नाही, क्षणात. हे विशेष आहे. पूर्वी म्हणजे कुंडलिनी बिचारे गुरु लोक मेहनत करायचे, प्रत्येक चक्र ते सहा चक्र ती स्वच्छ करा रे, ही मेहनत करा रे, त्यांना व्यायाम करायला लावा रे, अमुक मेहनत करा रे. ते सगळं झालं तुमचं पूर्वजन्मात. आणि आता सटकन वर येते. हजारोनी माणसं. जितक्या आणखीन खेडेगावात जा तर आणखीन त्याहून चांगलं. शहरात जरासं डोकं खराब असतं नाही का, त्याला वेळच लागत नाही. तत्क्षण असा शब्द रामदास स्वामींनी वापरलेला आहे. त्यांना विचारलं की कुंडलिनी जागृतीला किती वेळ लागतो, त्यांनी सांगितलं तत्क्षण हा शब्द वापरला. पण ते कुणासाठी? ज्यांच्यामध्ये काही बाधा नाही, म्हणजे बौद्धिक, शारीरिक, मानसिक अशा जर बाधा असल्या तर कुंडलिनी मग थांबते, ती दाखवते तिथे. आता समजा तुम्हाला लिव्हरचा त्रास आहे, तर कुंडलिनी जाऊन तिथे धक्के मारलेला तुम्ही डोळ्यांनी बघू शकता. इतकंच नव्हे, पण जर तुमचं खालचं चक्र स्वाधिष्ठान धरलेलं असलं, पहिलं चक्र, तर मात्र कुंडलिनी तुम्हाला ते त्रिकोणाकार असते, जसं काही हृदयाचं स्पंदन व्हावं तसं दिसेल, अगदी स्पष्ट डोळ्यांनी दिसेल. हे डोळ्यांनी बघूनच हे परदेशातले जे डॉक्टर लोक आहेत आणि हे सहयोगाकडे वळले, कारण त्यांनी डोळ्यांनी पाहिलं. तेव्हा त्याची गती प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. पण तरीसुद्धा बहुतेक महाराष्ट्रात सटकन कुंडलिनी वर जाते. म्हणजे मुंबईसारखा प्रदेश आपल्याला माहिती आहे की त्याला बॉम्बे म्हणतात, तेच बरं. मुंबई कशाला म्हणता म्हटलं, ती मुंबाची आई, ती मुंबई. ते म्हणाल तर मग पुष्कळच कामं करावी लागणार, नाही तर परत तेच नाव सोनाबाईन हाती कथलाचा वाळा. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ एकूण एक माणसाने हात वर केला आणि जवळजवळ 6000 माणसं होती त्या दिवशी माझ्या भाषणाला. मलाच आश्चर्य वाटलं, मुंबईला झालं काय, नाव बदललं म्हणून की काय. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, पण असं होतं मात्र आणि होत आहे. तेव्हा त्याला गतीला तत्क्षणच गती मिळते, बहुतेकांना मिळते आणि मिळाली पाहिजे. आता एका लहानशा भाषणात सगळं काही मी सांगू शकत नाही. त्याच्यावर आमच्याजवळ पुस्तकं आहेत, मराठीत पुस्तकं आहेत, ती बघा. पण आधी पुस्तक वाचू नका, आधी ती कुंडलिनी मिळवून घ्या, नाही तर ते पुस्तकातच जाणार सगळं. त्याच्यात वाचण्याचं काय आहे? अहो, जर तुम्ही एका बीला रोपलं तर ते येणारच, त्याच्यात वाचन करून येणार आहे का ते? हे जिवंत कार्य आहे ना. हां, तुम्हाला काय प्रश्न आहे का बाई? काय म्हणतात? तिथूनच विचारा रे. अगदी तुम्हाला याच्यात निष्णात करायचं आहे मला, निष्णात. आणि जेवढ्या माझ्या शक्त्या आहेत त्या तुम्हाला द्यायच्या आहेत. आणि संबंध ह्याची जी कला आहे ती मला शिकवायची आहे मला. आईला काय पाहिजे? तिला जरी 100 असलं तरी काय कामाचं जर मुलात नाही आलं तर? सगळं मुलांनाच द्यायचं आहे ना. हां, त्या म्हणतात कुंडलिनी जागृत झाल्यानंतर तेजाचं दर्शन होतं का? कसलं तेजाचं दर्शन होतं का? हां, त्यांनी असा प्रश्न विचारला की कुंडलिनी जागृत झाल्यावर तेजाचं दर्शन होतं का? होऊ शकतं, पण झालं नाही पाहिजे. दर्शन झालं म्हणजे तुम्ही तेज झाले नाहीत. तुम्हाला जर दिवा दिसला तर तुम्ही दिवे झाले नाहीत. जेव्हा तुम्ही ते स्वतः होता तेव्हा तुम्हाला काही दिसत नाही. दिसलं नाही पाहिजे, पण दिसू शकतं. कधी कधी रस्त्याने जाताना पुष्कळ गोष्टी दिसतात. दिसलं तर काय हरकत नाही, पण दिसलं नाही पाहिजे. काही दिसलं नाही पाहिजे, झालं पाहिजे. सहयोगामध्ये व्हावं लागतं, घडावं लागतं. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा.
तुमच्यात परिवर्तन यावं लागतं. तुमच्यात ते नवीन बोधाचं एक जे नवीन आयाम आहे तो यायला पाहिजे. तेव्हा काही जर दिसत असलं तर ते बरोबर नाही, पण काय हरकत नाही. दिसलं तर काय हरकत नाही. दिसलं तर काय हरकत नाही. या विचारून घे. काय चहा आपल्यासाठी चहा नको. आता वडीलधारी मंडळी आहेत, त्यांना जावं लागतं बाहेर, तर असं करायचं नाही, हसू नये त्यांना. जाऊ दे, आपण मान ठेवला पाहिजे सगळ्यांचा, नाही का. वडीलधारी मंडळी आहेत, त्यांचं काही असलं त्यांच्यावर हसू नये आपण. वयाला मान दिला पाहिजे. काय कुंभक केल्यावर किती वेळ राहू शकतो? कुंभक वगैरे काही करायचं नसतं सहजयोगात, हे सहज आहे. आता कुंभक वगैरे काय ते एक सांगते तुम्हाला, म्हणजे कळेल हे सगळं. कारण पुष्कळ असं तसं छापलेलं आहे लोकांनी. तर काय होतं की जेव्हा कुंडलिनी आपली जागृत होते, म्हणजे वास्तविक जिवंतपणे, त्यावेळेला आपोआप आतमध्ये कुंभक घडतो. कुंभक म्हणजे काय? रोग. पोटामध्ये असा रोग येतो. कारण जर कुंडलिनी वर चढली तर उलट्या दिशेला चढते आहे, तर तिला काहीतरी बंध असल्याशिवाय ती वर कशी राहणार? म्हणजे जरी दिसायला ही सगळी क्रिया अत्यंत सहज असली तरी त्याचं जे यंत्रशास्त्र आहे ते मात्र कठीण आहे, आणि ते कामात येतं. हे यंत्र आधीच बांधलेलं आहे आपल्यामध्ये. तेव्हा जेव्हा कुंडलिनी वर चढू लागली तेव्हा त्याला रोग घालायचा, म्हणून आपल्यामध्ये आपोआप जे होतं त्याला कुंभक म्हणतात. वर गेली की तिला खेचरी म्हणतात. कारण अशी खेचरीमध्ये काय होतं की आपली जीभ थोडी आतमध्ये ओढली जाते. पण सहयोगामध्ये तुम्हाला इतकं ते सटकन होतं की काही लक्षात येणार नाही. तेव्हा आपोआप सगळं घडतं. याला एक उदाहरण देते मी, की समजा उद्या तुम्हाला आपली मोटर चालवायची असली, तर तुम्ही आधी जर त्याची चाकं फिरवली तर मोटर चालेल का? नाही चालणार. मोटर सुरू करायला पाहिजे, म्हणजे आपोआप चाकं चालतात. तसेच आपोआप हे सगळं आतमध्ये घडतं. ते आपण करून काही कामाचं नाही. फार सुंदर प्रश्न आहे. फार सुंदर प्रश्न आहे. कुंडलिनी जागृत करायची म्हणजे नेमकं काय करायचं याची संपूर्ण थोडी माहिती सांगा. आता हा प्रश्न एक आलेला आहे, फार छान. कुंडलिनी जागृत करायची तर काय करायचं नेमकं? तर काही करायचं नाही म्हणून सांगितलं, पण आता ते कार्य मी करणार आहे आता जागृतीचं. ते अगदी 2 मिनिटात आपण करूया. फार चांगला प्रश्न आहे, म्हणजे कुणीतरी उत्सुक आहे. काय म्हटलं? काय म्हटलं? हजारो लोकांची कुंडलिनी एकदम जागृत होणे असं कोणत्या शास्त्रात लिहिलेलं नाही. असं शास्त्रात लिहिलेलं आहे, तसं भाकीत केलेलं आहे की असं होईल म्हणून. त्याला आपल्याला नाडीग्रंथ म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे हजारो वर्षापूर्वी भृगुमुनींनी. त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे की ह्या कलियुगामध्ये परब्रह्म साक्षात ह्या संसारात येईल आणि हजारो लोकांच्या कुंडलिनी जागृत होतील. आणि त्याला आधार शास्त्रात अनेक ठिकाणी आहे. पण आपण जर कधी आला तर मी आपल्याला सगळे एक एक शास्त्रातलं समजावून सांगेन. मुख्य असं आहे की जे होतं ते पाहावं. आणि शास्त्राचा आधार हा आहे की तुमची कुंडलिनी जागृत होते. पण समजा एखाद्याच्यानी अशी हजारोंची होते, समजा असं जर असलं, समजा आपण असं धरूया, जर हजारो लोकांची होत असेल कुंडलिनी जागृत, तर तो व्यक्ती काहीतरी आहे, मग असं धरलं पाहिजे की नाही? लॉजिक असतं की नाही? असं त्याप्रमाणे आधीच आपण जर असा विचार केला की जर होते तर शास्त्रात काय, पण जर होते तर काहीतरी आहे की नाही विशेष? काय म्हणतात? दुसरा प्रश्न म्हणतात, म्हणजे ऑपरेशन केल्यावर
हां. चक्राचं दर्शन होऊ शकतं का? नाही नाही, ऑपरेशन केल्यावर नाही होऊ शकत चक्रांचं. बसा आपण, मी सांगते. एनर्जी आहे ती शक्ती आहे. तेव्हा जर तुम्ही ह्याचं ऑपरेशन केलं तर हे संपूर्ण जाणार. तर कसं दिसेल? ते जडतत्व होईल, नाही का? त्याच्यातला जो जिवंतपणा आहे तो असला तर आपल्याला लाईट दिसतो. पण जर उद्या तुम्ही ह्या लाईटमधलं जर ह्याला ऑपरेशन केलं तर काहीच दिसणार नाही. तेव्हा ऑपरेशन करून दिसणार नाही, पण चक्रांचं जर दर्शन झालं तरी तुम्ही चक्रातनं अजून दूरच आहात, म्हणून दर्शन होत आहे. चक्रांच्या मधून निघावं लागतं. ही ब्रह्मनाडी ही चक्रांच्या मधून अशी जाते, तेव्हा त्या चक्रांच्या मधून अशी ती कुंडलिनी जाते. ते आता असं आहे की त्याचा साक्षात घ्यावा आणि ते करून घ्यावं. कारण तुमचं काय जाणार आहे? तुम्हाला काय पैसे द्यायचे नाहीत की काय करायचं नाही, फक्त आपलं परिवर्तन करून घ्यायचं. पण हे नाही सांगू शकत की सगळ्यांचीच होईल संगमनेरला. झाली तर झाली बा, आपलं काही हे नाही आहे. तेव्हा त्याची काही गॅरंटी लिहून देऊ शकत नाही मी. झाली तर तुमचं नशीब, नाही झालं तर आम्ही काय करणार, पण मग मेहनत करावी लागणार. आता सगळेच बी रोपले तर काही त्याच्यात अंकुर निघत नाही. समजा काही त्रास असला तुम्हाला शारीरिक मानसिक, तर त्याचं देणं घेणं लागतं थोडंसं. काय करणार? पहिला प्रश्न आहे कुंडली म्हणजे काय, आणि दुसरा प्रश्न आहे त्याचं प्रात्यक्षिक आता करून दाखवा. हो करते, प्रात्यक्षिक करते. कुंडलिनी म्हणजे काय आधी सांगितलं, शुद्ध इच्छा. शुद्ध इच्छा. आपल्यामध्ये 4 शक्ती आम्ही सांगितल्या, त्यातली पहिली शक्ती आहे इच्छाशक्ती. ती आपल्या डावीकडे अशी होऊन अशी डावीकडे वाहते. दुसरी शक्ती आहे ती कार्यशक्ती किंवा आपण म्हणू त्याला की क्रियाशक्ती. ती अशी इकडून येऊन अशी वाहते. तिसरी शक्ती आहे ती धर्मशक्ती. त्या धर्मशक्तीच्या दमावर आज आपण अमिबापासनं मनुष्य झाला. चौथी जी शक्ती सुप्तावस्थेत आपल्यामध्ये आहे ती कुंडलिनी, आणि ती शक्ती आहे आपली शुद्ध इच्छा. आणि आता प्रात्यक्षिक म्हटलं तर मी करते. आता मुलांनी असं उठून पळायचं नाही. 2 मिनटं सुद्धा मुलं तुमची बसू शकत नाही म्हणजे कमाल आहे. आता मुलांना बसून घ्या नीटपणे, शांतपणाने. थोडा वेळ तर बसायला पाहिजे. कुंडलिनीचं जागरण घ्यायचं तर थोडं शांत पाहिजे. थोडं शांतपणाने बसा. आणि जरासं आता बुद्धीला सांगा की थोडा वेळ शांत बस बाई. करायचं. आता प्रात्यक्षिक करते. शांतपणाने सगळ्यांनी बसायचं. मांड्या घालून बसले ते फार बरं. हे पृथ्वीच्या तत्वावर बसले, त्याहून महाराष्ट्राच्या या विशेष शुद्ध भूमीवर तुम्ही बसलात हे आणखीन विशेष आहे. सगळ्यांनी व्यवस्थित बसायचं. पायात जोडे वगैरे ठेवू नका. कृपा करून जोडे वगैरे काढून टाकायचे. आरामात बसायचं. गडबड करू नका. आरामात बसा. आता गडबड करायची नाही. सगळ्यांनी शांत बसून, मी बसते 2 मिनिटं थांबते. मला काही घाई नाही, तुम्ही घाई करू नका. आरामात. आपल्याला कुठे जायचं आहे आता? आता जाऊ दे, आता राहू दे, थोडा प्रश्न नाही आता नंतर. मग त्याला काय अंत नाही प्रश्न विचारण्याला. ते काय पार होऊन घ्यायचं नाही. यांना इच्छा आहे ते हजारो आहेत. नसते प्रश्न विचारून काय होणार आहे? पारच होणार नाहीत. मुख्य म्हणजे जे फार प्रश्न विचारतात ते पारच होत नाहीत. करता काय? बरं, एकच शुद्ध इच्छा ठेवायची. की परमेश्वराशी योग घडला पाहिजे. आता दुसरं म्हणजे आईसमोर काही टोप्या घालायला नकोत. आपण आपल्या आईसमोर काही टोपी घालून बसत नाही. तर कारण असं आहे की सहस्त्राला भिरावं लागतं. सहस्त्रार इथे आहे ना, म्हणून टोपी काढून घ्या. बरं राहील. आकाशाला उघडं केलं पाहिजे. कबीरानी म्हटलं आहे, शून्य शिखर पर अनहद बाजी रे. इकडे येऊन अनहद बाजू लागतो.
अनदाचा आवाज येतो. म्हणजे काय, इथे धकधक धकधक व्हायला लागतं. जर टोपी असली तर लवकर नाही होणार. बरं, दुसरं एकदा डोळे मिटले तर उघडू नका, कारण मेस्मरिझम वगैरे काही नाही, म्हणून डोळे मिटले ते उघडायचे नाही. कारण कुंडलिनी जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा जसं काही एखादा हा आता तुमचं जर हे चित्त असलं, असं पसरलेलं चित्त आहे, तर त्या चित्ताला अशी रेचत वर घेऊन जाते ती रेटत रेटत, आणि शेवटी मग इथे भेदन होतं. भेदन झाल्याबरोबर त्या संबंध चित्तामध्ये तिचा प्रकाश पसरतो. म्हणून आपले जर डोळे आतमध्ये असले ते बरं, म्हणजे चित्त आतमध्ये असलं ते बरं. जर बाहेर असलं डोळे उघडून तर ही ओढली जात नाही आतमध्ये. म्हणजे काय की ही चित्ती जी चित्ती रूपीने जे म्हणतात ना, जे चित्त आतमध्ये आहे ते आतमध्ये ओढलं जात नाही. म्हणून डोळे सगळ्यांनी बंद ठेवायचे. आता दोन्ही हात माझ्याकडे असे करायचे, दोन्ही हात व्यवस्थित असे हात जरा वरच्या बाजूला. कारण हे जी 5 बोटं आणि 6 आणि 7 हे आपले 4-7 चक्र आहेत. हे डावीकडचे आणि हे उजवीकडचे असे मिळून मग एक मधलं चक्र होतं. असं अशा रीतीने आपली 7 चक्र आहेत. तेव्हा त्या 7 चक्रांना जेव्हा चैतन्य मिळतं तेव्हा आवाहन जातं कुंडलिनीला आणि ती उठते. तेव्हा असे हात ठेवायचे. आता सर्वप्रथम म्हणजे मी हे पाप केलं ते पाप केलं, मला कशी जागृती मिळणार वगैरे अशा रीतीचे न्यूनत्वाचे जे विचार आहेत ते आधी आपण सोडले पाहिजे. कारण परमेश्वर हा प्रेमाचा सागर तर आहेच, पण क्षमेचा सागर आहे. क्षमेचा सागर आहे. म्हणजे आपण काय इकडे तिकडे काही चुकलं तर त्याला माहिती आहे तुम्ही मानव आहात, चूक हे करणारच. तो त्यासाठी काय तुम्हाला वेठीला धरणार आहे का? तेव्हा स्वतःला काहीतरी कमी लेखून अहो तुम्ही मनुष्य झाला हेच फार मोठं आहे ना. मानव स्थितीला आलात ते हजारो वर्षानंतर, आता ह्या स्थितीला आल्यावर कशाला स्वतःला अपराधी समजून बसायचं. तेव्हा माझ्या भाषणात जरी असं काही आलं असेल तरी ते तुम्ही विसरून जा. आणि मी कोणताच दोष केलेला नाही. स्वतःकडे एक प्रसन्न चित्त असायला पाहिजे. स्वतःबद्दल एक प्रसन्न असं वाटलं पाहिजे. मी वाईट, मी खराब असं विचार करायचा नाही. मी प्रसन्न चित्त असलं पाहिजे. परमेश्वराच्या साम्राज्यात जायचं आहे तर प्रसन्न असायला पाहिजे. आता मी सांगते तसं हळूहळू करायचं. डावी बाजूला आधी डोळे मिटू नका, आधी ऐकून घ्या माझं, मग मी सांगते तेव्हा की हा उजवा हात आहे ही क्रियाशक्ती आणि डावा हात इच्छाशक्ती. म्हणून हा हात सारखा माझ्याकडे असा ठेवायचा आणि उजवा हात असा आधी हृदयावर ठेवायचा, कारण आत्म्याचं तिथे स्थान आहे. त्याच्या खाली गुरुतत्व आपल्या डावीकडे आहे, इकडे असं दाबून धरायचं आहे. ते संबंध इकडे, पण आपण डावीकडे काम करायचं आहे. नंतर त्याच्या खाली संबंध विद्येचं तत्व आहे, विद्येच्या कलेचं तत्व आहे. त्याला स्वाधिष्ठान चक्र असं म्हणतात, डावीकडे. मग परत पोटावर वरच्या बाजूला, मग परत हृदयावर यायचं. हृदयावर आल्यावर ह्या ठिकाणी विशुद्धी चक्र डावीकडे फार धरतं लोकांचं, कारण एकतर तंबाखू, दुसरी विडी आणि तिसरं म्हणजे सारखं त्याच्याबद्दल की आमचं हे चुकलं बा, नको करायला होतं, असं कशाला केलं, तसं कशाला केलं, हे चुकलं ते चुकलं. विसरून जा सगळं, काय सगळं विसरून जायचं. हे इथे म्हणजे स्वतःबद्दल न्यूनत्वाची भावना आणायची नाही. हे फारच सगळ्यांचं धरलेलं आहे इकडे. ह्या असं हात ठेवून बघा केवढं जोरात, आणि ह्यानीच अंजानाचा रोग होतो. ज्याचं हे चक्र धरलं गेलं त्याला हृदयाचा अंजानाचा रोग होतो. असा उजवा हात इकडे ठेवायचा, ह्या बाजूला इकडे मानेवर, इथे बघा दाबून धरा. ह्यानी स्पॉन्डलायटिसचा आजार, तरतरेचे आजार होतात. काही लोक अहंकारी असतात, त्यांना नाही वाटत. अहंकारी लोकांना तसं वाटत नाही. आता तिसरं म्हणजे इथे डोक्यावर असा आडवा, असा कपाळावर असा उलटा हात असा ठेवायचा. असा माझ्याकडे ही बाजू आली पाहिजे
आणि दुसरा हात असा मागे ठेवायचा. म्हणजे अति विचार करतात त्या लोकांसाठी हे बरं आहे. इकडे मागच्या बाजूला मी सांगीन तेव्हा तसं करायचं. म्हणजे डोक्याच्या मागच्या बाजूला असं धरून ठेवायचं. मग हा हात असा वरती असा पूर्णपणे असा पसरून घ्यायचा आणि तळ हात इथला हा बरोबर आपल्या टाळूवर असा ठेवायचा. टाळूतनं निघते कुंडलिनी. स्वतःच तुम्हीच तुमची कुंडलिनी जागृत करत आहात. इथे ठेवायचं आणि त्याला असं फिरवायचं. जोराने दाबून धरून घड्याळाच्या काट्यासारखं असं फिरवायचं. क्लॉकवाईज म्हणतात ते. असं फिरवायचं 7दा. आता मी सांगते एक एक. आता डोळे मिटून घ्या. काय म्हणायचं ते सांगते. हे मंत्र आहेत तुमच्या भाषेत, रोजच्या भाषेतले हे मंत्र आहेत. बरं, आता डोळे मिटून घ्या. आता प्रसन्न चित्त बसा. माझं हे चुकलं, मी अमकं करतो तमकं करतो हे सगळं सोडून स्वतःकडे थोडं तरी प्रसन्न चित्त बसलं पाहिजे. आपलं स्वतःवरच प्रेम नाही आहे, मग परमेश्वर कशाला तुम्हाला प्रेम करणार. आता डावा हात माझ्याकडे असा सरळ. कोणताही हट्ट न धरताना आणि नम्रपणाने झालं पाहिजे सगळं काही. आता डोळे मिटून घ्या आणि उजवा हात हृदयावर ठेवायचा. हृदयावर ठेवायचा. इथे आत्म्याचं स्थान आहे. तेव्हा इथे खरा प्रश्न विचारला पाहिजे. आणि तो प्रश्न असा की श्री माताजी, मी आत्मा आहे का? किंवा आई म्हणा मला, जे तुम्हाला बरं वाटेल ते. मी आत्मा आहे का असा प्रश्न 3दा विचारायचा. डोळे मिटून न भीता निर्भयतेने मी आत्मा आहे का असा प्रश्न विचारायचा. एक दुसऱ्याला बघायचं नाही. स्वतःचं भलं करून घ्या. दुसऱ्याकडे बघायला पुष्कळ वेळ आहे. स्वतःकडे बघायचं. आज जरासं थोडंसं बघा कसं घडतं ते. स्वतःकडे थोडंसं लक्ष द्या. 3दा प्रश्न करायचा. श्री माताजी, मी आत्मा आहे का असा 3दा प्रश्न करायचा. जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही तुमचे गुरुही होता. तेव्हा हा उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे असा दाबून धरायचा. डावीकडे उजवा हात, डावा हात माझ्याचकडे राहू द्या. आता हे गुरुतत्व आहे. तेव्हा हे गुरूंनी बनवलेलं, सगळे जे सद्गुरू झाले, अगुरू नाही, सद्गुरूंनी बनवलेलं हे तत्व आहे. आणि आत्मा असल्यामुळे तुम्ही दुसरा प्रश्न असा विचारायचा की माताजी, मीच माझा स्वयंचा गुरु आहे का? श्री माताजी, मीच माझा गुरु आहे का? असा प्रश्न 3दा मला विचारा. मनात विचारायचा. पूर्ण विश्वासाने. स्वतःबद्दल जर विश्वास नसला तर कसं करायचं मग? माझं कसं होईल, मी कसा पार होणार, असा विचार ठेवायचा नाही. विश्वास ठेवला पाहिजे. का होणार नाही माझं, असा विचार ठेवला पाहिजे. झालंच पाहिजे. आता कुंडलिनीच्या जागृतीला सर्वप्रथम हात घालायचा. म्हणजे स्वाधिष्ठान चक्र म्हणजे डावीकडे पोटाच्या खालच्या बाजूला दाबून धरायचं असं हाताने. ते स्वाधिष्ठान चक्र आहे डावीकडे. तर ही शुद्ध विद्या आहे. शुद्ध विद्या, परमेश्वरी शक्ती कशी वापरून घ्यायची ही शुद्ध विद्या आहे. पण मी काय तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही, कारण हे स्वातंत्र्य आहे. ते स्वतंत्र होण्यासाठी पहिल्यांदा तुमचं स्वातंत्र्य मला मानलं पाहिजे, तेव्हा तुम्ही स्वतंत्र आहात. जर तुमची इच्छा असेल तरच हे कार्य होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी तुम्ही असं मनात म्हणायचं, 6दा म्हणायचं, कारण ह्याला 6 पाकळ्या आहेत ह्या चक्राला. श्री माताजी, मला आपण शुद्ध विद्या द्या. कृपा करून मला शुद्ध विद्या हवी, असं 6दा म्हणा. शुद्ध विद्या. लक्ष स्वतःकडे ठेवा, दुसऱ्यांच्याकडे नाही, स्वतःकडे लक्ष ठेवा. आता काही लोक नुसते बघ्यासारखे उभे आहेत, तसं बरोबर नसतं.
मग काय उद्या झालं बिलं तर मला म्हणाल, बसा बसा. घ्या, घेऊन घ्या आता आल्यासरशी. हां, साधा म्हणायचं. आता कुंडलिनी हलायला सुरुवात होते असं म्हटलं की आता तुम्हीच तुमची कुंडलिनी उचलताय. मग हा हात, उजवा हात पोटाच्या डावीकडे वरच्या बाजूला दाबून धरायचा. पोटाच्या डावीकडे वरच्या बाजूला उजवा हात दाबून धरायचा बोटाने. बरोबर. आता कुंडलिनीला साथ दिली पाहिजे तुमच्या आत्मविश्वासाची. तर ह्या ठिकाणी तुम्ही फक्त असं म्हणायचं की माताजी मीच माझा गुरु आहे, श्री माताजी मीच माझा गुरु आहे, असं सर्व आत्मविश्वासाने म्हटलं पाहिजे. करडे मला पाणी द्या. पूर्ण विश्वासाने म्हणायचं. हे 10 म्हटलं पाहिजे, कारण 10 गुरुतत्व आहेत. माताजी मीच माझा गुरु आहे. हे वरदान आहे, सर्व सद्गुरूंचं आपल्याला वरदान आहे. सगळ्या संतांचं आपल्याला हे वरदान आहे, विशेषतः महाराष्ट्रात, की आपण सगळे गुरु होऊ शकतो स्वतःच. तर हा गुरु केला, तो गुरु केला, तसं काय नको. कोण खरा आणि कोण खोटं तेही माहिती नाही. येऊ द्या मग येते. हां, 10 म्हणायचं. 10. आता हा उजवा हात हृदयावर परत ठेवायचा, हृदयावर डावीकडे खालच्या बाजूनी घ्या म्हणजे बरं होईल. हृदयाला खालच्या बाजूनी असा दाबून धरायचं, बोटांनी दाबून धरायचं व्यवस्थित. मान वर करायची नाही, फार खाली करायची नाही, नम्रपणाने मधोमध ठेवायची मान. आता हृदयाने हे सगळं हृदयाचं कार्य आहे खरं म्हणजे. जर हृदयात नसलं तर काही जमायचं नाही. हां, हृदयामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब आहे किंवा आत्मा साक्षात आहे तिथे. तेव्हा या ठिकाणी पूर्ण विश्वासाने असं म्हणायचं की श्री माताजी मी आत्मा आहे, श्री माताजी मी आत्मा आहे, असं 12दा म्हणा. 12दा पूर्ण विश्वास ठेवायचा, पूर्ण विश्वासाने म्हणायचं. आता हा हात, उजवा हात मानेच्या आणि खांद्याच्या मध्ये असा जरा मागे सरकून धरायचा. समोरून, मागावून हात न्यायचा नाही, समोरून हात न्यायचा आणि जोरात धरायचं, जोरात. हे विशुद्धी चक्र श्रीकृष्णाचं आहे. डावीकडे जेव्हा आपण मनामध्ये असं सारखं म्हणत असतो माझं हे चुकलं, माझं ते चुकलं, माझा हा दोष, तो माझा दोष, तेव्हा हे चक्र धरतं.
काही तुम्ही केलेलं असलं तरी आता सध्या माझ्यासमोर फक्त असं म्हणायचं की माताजी मी काहीही चूक केलेली नाही किंवा मी दोषी नाही आहे. श्री माताजी मी दोषी नाही आहे असं 16दा म्हणा. पूर्ण विश्वासाने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, कारण परमेश्वर हा क्षमेचा सागर आहे आणि परमेश्वराच्या क्षमेच्या शक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे. हां, जे ज्ञानेशांनी पसायदानमध्ये सांगितलेलं आहे की दुरितांचे तिमिर जावो ते ती वेळ आज आहे. तेव्हा उगीच माझं हे चुकलं ते चुकलं असं म्हणायचं नाही. ह्या कलियुगातच हे कार्य होणार होतं. सोळादा म्हणा. आणि जर अजूनही वाटत असलं की तुम्ही फार पापी आहात आणि हे आहात ते आहात तर स्वतःला थोडी शिक्षा घ्या. 108दा म्हणा. प्रसन्न चित्त असायला पाहिजे. स्वतःबद्दल अशी कल्पना करून घ्यायची नाही तुम्हाला परमेश्वराने मनुष्य का केलं आहे ते. शेवटी ह्या दशेला येऊन रडत बसायचं नाही. खूप जोरात पकड आहे. आता हा उजवा हात आपल्या कपाळावर ठेवा. असा दाबून, जसं डोकं दुखतं तसा दोन्हीकडनं असा दाबून धरायचा. डोकं दुखतं तसा दाबून धरायचा दोन्हीकडनं. आता हे क्षमेचं स्थान आहे. इथे सगळ्यांना आपण क्षमा केली पाहिजे तरच कुंडलिनी वर जाणार, नाही तर जाणार नाही. पुष्कळ लोक म्हणतात आमच्यानी होत नाही. पण क्षमा करा अथवा नका करू, काही करत नाही तुम्ही. फक्त नाही केली म्हणजे डोकं दुखी होते. म्हणून डोकं धरून म्हणायचं की माताजी मी सर्वांची क्षमा केली. आता कितीदा म्हणायचं ते मुख्य नाही आहे. हृदयापासून म्हणा मी सर्वांची क्षमा केली इथून तिथवर, माझी सुद्धा. मी सुद्धा स्वतःला क्षमा केलेलं आहे. आता हा उजवा हात मागच्या बाजूला डोक्याशी असा ठेवायचा. आता स्वतःच्या समाधानासाठी म्हणून जोरात धरायचा मागच्या बाजूला असा जोरात. जर माझं कधी काही चुकलं असेल तर हे परमेश्वरा तू मला क्षमा कर असं म्हणायचं. पण त्याच्यामध्ये मी दोष लावून घ्यायचा नाही. समजा तुम्ही एखाद्या संताला उद्या काही वाईट म्हटलं असेल, तेव्हा तुमचा काही उद्धटपणा झाला असेल किंवा तुम्ही परमेश्वराला काही म्हटलं असेल किंवा परमेश्वराच्या विरोधात गेला असाल, त्या आठवत बसायचं नाही. फक्त माझं जर काही चुकलं असेल तर तू तो क्षमा कर असं परमेश्वराला म्हणायचं. दाबून धरायचं खूप जोरात. ते मोजत बसायचं नाही, नुसतं म्हणायचं. पण स्वतःला काही दोष लावून घ्यायचा नाही, नुसतं म्हटलं की झालं. स्वतःला दोष लावून घ्यायचा नाही, दोष लावायचा नाही. दोष मुळीच लावून घ्यायचा नाही. हा मुख्य त्रास आहे तुम्हाला. ते असं म्हटल्यावर लोक दोषच लावायला लागतात. दोष लावायचा नाही. तुम्ही दोषी नाही हे मी सांगते तुम्हाला. एवढा तरी माझ्यावर विश्वास ठेवा. बाकी काही नसलं तरी. लहानपणापासून डोक्यात हेच भरलेलं असतं ना की तुम्ही पापी जन. कसलं पाप नाही कसलं काय.
आता हा हात डोक्यावर ठेवा, डोक्यावर मधोमध टाळूवर, तळहात बरोबर, तळहात तिथे बरोबर टाळूवर असा धरायचा आणि दाबून धरायचा आणि 7दा फिरवून परत मला काही जबरदस्ती करता येत नाही म्हणून असं म्हणायचं, माताजी मला आत्मसाक्षात्कार द्यावा कृपा करून, मी जबरदस्ती करू शकत नाही, तो मागावा लागतो. असं 7दा म्हणा, दाबून धरा. आता उजवा हात हळूच खाली ठेवायचा. हळूहळू डोळे उघडायचे, हळूहळू डोळे उघडा. आता माझ्याकडे विचार न करताना बघा, तुम्ही बघू शकता बहुतेकांना निर्विचार समाधी आलेली आहे. आणि डावा हात असा डोक्यावर धरायचा, डावा असा, उजवा हात माझ्याकडे असा वर धरायचा. बघा वरपर्यंत कुणाकुणाची एकदम जोरात कुंडलिनी वर येते. थोडं मान खाली घ्या, बघा मान खाली घेऊन बघा, थोडंसं दूर आणा असा हात वर खाली करून बघा, येतंय का थंड डोक्यातनं. उजवा हात माझ्याकडे, परत डावा हात, आता उजवा हात ठेवा असा, परत बघा मान अशी थोडी खाली करून बघा. कुणाला 4 इंचावर, कुणाला 6 इंचावर, कुणाला 8 इंचावर अशी येते ती, एकदम फवारा जसा सुटावा तशी. आता परत दुसरा हात घ्यायचा, उजवा हात माझ्याकडे, डावा हात वर. एकदा बघा परत, लक्ष इथे टाळूकडे, लक्ष टाळूकडे बघा, येते का वर वर पण धरा, वरपर्यंत अशी येते. कधी कधी कोणाला फार वर येते अशी एकदम जोरात. तुमच्या डोक्यातच गारगार आलं पाहिजे. झालं. आता दोन्ही हात असे वर करायचे, दोन्ही असे, आणि मान वर करून एक प्रश्न विचारायचा, कृष्णी माताजी ही चैतन्य शक्ती ब्रह्मशक्ती आहे का, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का, असा प्रश्न विचारायचा. तीनदा विचारायचा हा प्रश्न मानवर करून. आता हात खाली करा, बघा विचार करायचा नाही, निर्विचारितेत आले तुम्ही. आज्ञाचक्राला कुंडलीने एकदा गेली की विचार येत नाही डोक्यात, विचारांच्या पलीकडे निर्विचार समाधी. आणि ह्याच्या पुढची निर्विकल्प साधायची असते, विकल्प राहत नाहीत. आता बघूया, ज्या ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा डोक्यातनं थंड थंड असं आलेलं असेल, थंड थंड वाटत असेल, असे गारगार, सलीलम सलीलम असं वर्णन आहे आदिशंकराचार्यांचं. अशा हातामध्ये गार गार असं थंड थंड असं वाटत असेल, किंवा खालनं जर वाटत असलं तर असं वर घ्यावं, खालून हाताच्या वाटत असलं तर असं घ्यावं, म्हणजे वर येईल. असं जर वाटत असेल, अशा लोकांनी दोन्ही हात वर करावेत, दोन्ही हात. बघा आता बहुतेक जे झाले नाही ते शंका कुशंका काढत बसले असतील, काय हरकत नाही, त्यांना बघून घेऊ. छान.
परत एकदा हात वर करा. संगमनेर. आता जरी तुम्हाला ह्याचा लाभ झालेला असला, हां बरं एकदा परत करा बघूया. टर्न राउंड, टेक द फोटोग्राफ दॅट साइड. ची डोकी नाही चालत. परत वरती करा. आय वुड लाईक टू सी द फोटोग्राफ लेटर ऑन. अरे वा. आता तुम्हाला सेंटरचा पत्ता कळेल आणि त्याच्यात तुम्ही समजून हे घ्यायचं की सेंटरवर काही पैसे वगैरे काही लागत नाहीत, पण आता जे काही तुम्हाला झालेलं आहे त्याने तुम्हाला फार आनंद होईल आणि तुम्ही आनंदात राहाल वगैरे आहे. पण ही जी तुम्हाला संपत्ती मिळालेली आहे ती कशी वापरायची ते शिकल्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. समजा तुम्हाला आम्ही इंग्लंडचे पैसे आणून दिले, तुम्हाला काय कळणार कसं वापरायचं ते शिकण्यासाठी म्हणून तिथे जायचं सेंटरवर. त्याला पैसे नकोत, फक्त थोडासा वेळ द्या. आजकाल आपण घड्याळ लावतो ना, थोडासा वेळ देवासाठी काढायचा आणि त्याच्यामध्ये गुरु होऊन बसायचं सगळ्यांनी. आता सेंटरचा पत्ता आहे का? आधी सांगून द्या तुम्ही. शांतपणे ऐकून घ्या. 3दा सांगा शांतपणे. तुमच्याच भल्यासाठी आहे. एकदम जाऊ नका. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. हात खाली करा. हात खाली करा. संगमनेर शहरामध्ये 2 केंद्र असतात. एक केंद्र अशोक मंडळ हॉल, दर मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता. पहिलं केंद्र जे आहे ते अशोक मंडळ हॉल, दर मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता. दुसरं जे केंद्र आहे शिक्षक बँक हॉल, शिक्षक बँक हॉल इंदिरानगर, दर रविवारी सकाळी 11 वाजता. तसेच ह्या भागामध्ये दुसरीसुद्धा केंद्र आहेत. साखर कारखान्यावर दर गुरुवारी मराठी शाळेमध्ये संध्याकाळी 7 वाजता. तसेच घुलेवाडी गावामध्ये अंगणवाडी येथे दर सोमवारी संध्याकाळी 7 वाजता. परत वाचून दाखवा. परत एकदा. घुलेवाडी या गावामध्ये अंगणवाडी येथे दर सोमवारी संध्याकाळी 7 वाजता. परत एकदा सगळे सांगा. एकदा परत. पिंपळगाव कुंजिरा येथे दर शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता आणि तसेच दर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता. केंद्र मी सर्व केंद्र परत सांगतो. संगमनेर शहरामध्ये अशोक मंडळ हॉल, दर मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता. संगमनेर शहरामध्येच इंदिरानगरमध्ये शिक्षक बँक हॉल, दर रविवारी सकाळी 11 वाजता. साखर कारखान्यावर मराठी मुलांच्या शाळेत दर गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता. घुलेवाडी गावामध्ये दर सोमवारी संध्याकाळी 7 वाजता आणि पिंपळगाव कुंजिरा येथे शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता. ठीक. व्हॉलेंटियर्स उभे राहा. थांब एक मिनिट. या आपले मंडळी केंद्रातर्फे एक दर्शन नको. दर्शन नाही द्यायचं. बरं साहेब बरं 1 मिनिट जरा. साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हे श्री माताजींना हार अर्पण करणार आहेत. त्यांच्यासाठी जरा वाट द्यावी. श्रीमाता कोण द्या ना. नेऊन द्या चला. तिकून नेऊन द्या ना. इकून पाठीमागून द्या.
शांत व्हा. शांत राहिलं पाहिजे. ठीक आहे ताई. पहिल्यांदा शांत राहिलं पाहिजे. शांती फार मोठी गोष्ट आहे. छान. फार आभारी सर आले. थँक्यू सर. फार मदत केली त्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या दृष्टीने. फार आभारी. सगळ्यांचे आभार माना तेवढं थोडंच आहे. झालं ना आता जाऊ ना. ती गर्दी आहे ना सगळ्यांची. सगळे व्हॉलंटियर्स उभे आहेत आपले हा. आणि व्यवस्थित अरे सेंटर हार घाला. हार घालून फोटो काढा. घाला. एक मिनिट बसा बसून घ्या तुम्ही बसायला. एक मिनिट तसं तसा हात राहू दे. केंद्रातर्फे प्रथम हार होऊन नंतर प्रथम स्त्रिया येतील. कृपा करून सर्वांनी चप्पल खालीच काढून ठेवावेत. जी मंडळी दर्शनासाठी यायची ज्यांची इच्छा आहे त्यांनी कोणतेही गंडे तोडे हो कुठे इथे आहे ना. नको माझे पाय सुटा. हात घालून येते. कडनंच येते दर्शन. फार त्रास होतो. कठीण काम आहे. मधून जाऊ दे. व्हिडिओचं सामान व्हिडिओचं सामान जाऊ दे त्याला उचला म्हणा. जरा कृपा करून सर्वांनी थांबून घ्यावं. Please try. I can't face it. समोर फुलं ठेवा. इथे मंडळी बसून घेऊ आणि इथे दर्शन घ्यायला फुलं ठेवा समोर तिथे. येतो ना. तिथे फुलं ठेवा. तिथे नमस्कार करायला संघ नगरपालिकेतर्फे हारगा चरणावर तिथे ठेवून दे. इकडून पुढून या. सौ दिघे गणोरे केंद्रातर्फे श्री भालेराव गुरुजी. ठीक आहे. कोतुळकर सर संगमनेर केंद्रातर्फे. सौ चव्हाण गुलेवाडी केंद्रातर्फे. श्री पावसे फॅक्टरी केंद्रातर्फे. श्री मारुती मोरे पिंपळगाव कुंजरा केंद्रातर्फे. श्री देशमुख हे नेर केंद्रावरून आलेले आहेत. तिथून गेले पाहिजे. मंडळी पण हात केले पाहिजे.
बेबी जरा वेग वाढवा ना.
थांबू नका स्टेजवर. पाठीमागं गर्दी नाही मागं बघून नाही राहील. मागं कोणी थांबू नका, कोणी थांबू नका बरं. मागं पहिली पाठीमागं कोणीही थांबायचं नाही. सिंहासनाच्या पाठीमागं थांबायचं. साईडला इकडं असे काही बोलले. चालले खालची हा कृपा करून सगळ्यांना सांगितलं. नंतर आपण बोललो काही त्याचं कठोर व्हावं लागतं. त्याला तुम्ही मुळचाच कठोर आहे त्यामुळं मा कठोर हा बाबा काही दिवस तू सांगायचं कार्यक्रमाच्या वेळेला मा कठोर असतो. लांब कोठली काय होईल सकाळ बाबा येते फार सुंदर बरं बागोत्रा तुम्ही सूर्यजींची जोड सोडायची नाही कालपासून काय ठरलं होतं
मुलीचे लग्न केले तर त्यांना त्रास हे देतात. संपूर्ण पॅटर्न आता उभा करायचा आहे आता दिल्लीला एका मुलीचं लग्न केलं, मी डॉक्टर आहे, तिच्या नाही कोणीच नाही. त्या डॉक्टरची बायको नाही खोकली अशी झाली हो, सासू सोडून सोडून होती तर आपल्याकडे त्रास देण्याची पद्धतच आहे. एकटा तो मुलगा आणि सासू सारखं शाळायचं आणि एवढे चांगले पैशावाले लोक असून त्याची अशी तर मग मला जरासं हे वाटतं काय त्याच्यामध्ये झालाच पाहिजे, त्याच्याशिवाय मार्ग नाही हो. कारण मध्ये बसलेले लोक आहेत ते छळायच्या मागे आता ते सुचले अगदी आणि ते दुसऱ्याला चावायचं म्हणजे अगदी अधिकारच होता तो. तसं काही एखाद्या मुलीचं लग्न होऊन काय आलं तिच्यावरती अधिकारच झाला, तिला छळण्याचं म्हणजे काही सत्रच असतं. चालूच आहे आणि सहयोगात लग्न करून तसं करतात. मला ह्याचं फार आश्चर्य आहे. सहयोगाला तिथे लग्न आणि हा अशी त्याला काही काय म्हणायचं काय नाही. अशी जर अशी वर्णसंकर झाले मग नाही प्रॉब्लेम. आता होतो म्हणा बहुतेक होतो आता ती माया गरीबाची दिवाळ्याची पैसे नाही चालतं आता किती दिवस झालं बघा आता चांगलं मोठ्या घराण्यात गेले. आता नवरा असा निर्मला, तिचा नवरा पायलट, हे सगळ्यात झाले कोणाला मिळणार. आपल्याकडे पायलट झाला त्याला 1 लाख रुपये तरी पाहिजे, 10 लाख पाहिजे झालं आणि त्याच्यावर बोलणं ऐकत राहायचं. सगळ्यांना विकायला काढलेलं आहे तिला त्याचाही लाभ हा आता काढायचं तो मुंद्या मला हिरव्या घेतल्या